ए तो काय असं ना ते एकदा सांग बर का, परत परत मला झंझट नको. अहो हे फराळाचं झालं, अजून कपड्यांचं पाहायचंय. माझी बहीण आणि भाऊ पण येणार, त्यांच्यासाठी पण कपडे घ्यायचे आपल्याला. काय तो भाऊन तुझी बहिणीकडे येणार आहे काय? हो. अरे आज दिवाळीत कपडे महाग असतात, तो भाऊन बहीण आल्यावर आज खर्च वाढून ठेवशील. ना त्यांना काय करू आपण, दिवाळी झाल्यावर कपडे घेऊ. एक काम करतोय, भाव आला ना त्याला एखादा माझा जुना ड्रेस दी, आणि तुझी बहीण आली ना तिला एखादी जुनी साडी देतोय आवली. वहिनी ही घ्या माझ्या दिवाळीची लिस्ट. नेल्या म्हणत होता ना मी लय खोटं बोलतो, लय खोटं बोलतो. एवढी शॉपिंग केली वहिनी, एवढी. बघू ना काय घेतलंस नेमकं तू. सासूबाई 5 साड्या, मेवणी 5 ड्रेस, सासरे 5 ड्रेस, मेवना 4 ड्रेस. अहो भाऊजी, पण हे कपड्याचं झालं, फराळाचं काय? वहिनी फराळ कधी बी करता येतं. सासरवाडीचे लोक खुश राहिले पाहिजे. सासू सासरे आपल्या आईबापापेक्षा पण महान असतात माहितीये का, ते आनंदी राहिले पाहिजे. बरं तुमचं चलू द्या, मला परीला घेऊन ये ना, सायाला जायचं होतं शॉपिंग करायला, आणि मी बी मॅक्सला जाणार आहे कपडे घ्यायला. तुमचं चलू द्या, मी येतो, हाय का नाही? ही चिठ्ठी घेऊन जाय. ओके. शिका तुम्ही ऋषी भाऊजीकडून काहीतरी. ते त्यांच्या सासू सासऱ्याला देवापेक्षा पण जास्त दर्जा देतात, आणि तुम्ही माझ्या आई बापाला काहीच सुद्धा किंमत देत नाही. अरे ज्याला जेवढी किंमत आहे तेवढी द्या ना. आता ना